पूर्ण शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी भिक्खू पयवंश, नगरसेवक प्रगतदा कांबळे, उत्तम खंदारे, राऊत कुरेशी, धम्मा जोंधळे, दादराव पंडित, इंजिनियर पी जी रणी, नागेश जगदीश जोगदंड, नागेश शिंदे, हर्षवर्धन गायकवाड, विजय बगाटे, मुगाजी खंदारे, ज्ञानोबा जोंधळे, अशोक कांबळे, सुरेश हटकर, श्री भालेराव, किशन ढगे, दिलीप गायकवाड, बौद्धाचार्य, त्र्यंबक कांबळे, मोहन लोखंडे, अमृत कराळे, प्रवीण कणकुटे, कापुरेसह महिला मंडळांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. तदनंतर भिक्खू पयवंश यांनी सर्वांना त्रिशरण पेन्सिल दिले व नामविस्तार दिनाचं महत्त्व सांगण्यात आलं. नामविस्तार दिनाच्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहीर विजय सातुरे यांनी आपल्या सुंदर आवाजात नामविस्तार दिनाचं गीत गायलं. सूत्रसंचालन व आभार बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे यांनी मानले. काय म्हणाले प्रगतदा कांबळे? आज नामविस्तार दिन आहे, काय सांगणार आहात? आज 14 जानेवारी 2026 आजच्या दिनी नामविस्तार दिनाचा सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी समाजाच्या वतीनं केला जातो. ह्या नामविस्तार दिनाच्या आठवणी अत्यंत कडव्या आहेत. सन 1978मध्ये नामांतराचा ठराव दोन्ही सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एकमताने संमत झाला. परंतु या महाराष्ट्रामध्ये हे जातीयवाद्यांना पटलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराला या सगळ्या लोकांनी विरोध केला आणि नामांतर ठराव झाल्यानंतर लगेच संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि मराठवाडा बाहेरसुद्धा महाराष्ट्रामध्ये जातीयवादी लोकांनी दंगली पेटवल्या, अनेकांच्या झोपड्या जाळल्या, अनेकांची उभी पिकं जाळली आणि अनेक लोकांना छळ करून मारलं, ज्यामध्ये खुशीराम कांबळे आहे. आणि सन 1994मध्ये नामांतर होण्याऐवजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नाम विस्तार केला. त्यामुळे हे खऱ्या अर्थानं नामांतरच झालं नाही, तो नामविस्तार झाला. आणि ह्या नामविस्ताराने केवळ पाटी बदलण्याचं काम नाही केलं, तर या नामविस्ताराने लोकांमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या बाबी रुजवण्याचा प्रयत्न केला. वय 45 आणि 45च्या खाली आहेत, त्यांना नामांतराचा लढा हा सुद्धा माहिती नाही. नव्यानं त्यांना नामांतराची चळवळ काय होती, तो कशासाठीचा लढा होता, हे सांगण्याची गरज आहे. अनेक इतिहासकारांनी यासाठी नामांतराच्या 47 वर्षानंतर सुद्धा मी या नामविस्तार दिनाची मला स्मरण होतं आहे की यासाठी या नामविस्ताराच्या नामांतराच्या लढ्यामध्ये मी जेलमध्ये गेलो, अनेक पोलिसांच्या लाट्या खाल्ल्या, अनेक बाबी या नामांतर लढ्यामध्ये सहन करायला मिळाल्या. परंतु एक भीमसैनिक म्हणून मला हे सगळं करत असताना नामविस्तार दिनाच्या तमाम महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व आंबेडकरवादी, समतावादी, स्वातंत्र्य जपणाऱ्या लोकांना, संविधान जपणाऱ्या लोकांना मी मानाचा मुजरा करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमो बुद्धाय.